जाऊन हेच गुंड आणि ह्यांचेच कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत पोहोचतील. आपल्या मुली आहेत, आपल्या पत्नी आहेत, आपले आई वडील आहेत. ते ह्या लोकांना जर त्यांनी वेगळ्या पद्धतीने दबाव दिला तर हा दबाव आपल्याला पसंती पडणार आहे का, हा विचार आज कुठेतरी लोकांनी केला पाहिजे. दादा, काल सांगता सभा झाल्या, तुमची झाली, तिकडची झाली, तुम्हाला भावना अनावर झाल्या, तुम्हाला डोळ्यात अश्रू आले. दुसऱ्या बाजूला अजितदादांनी नक्कली केली. तुम्हाला यातून बारामतीकर नक्की कोणाला साथ देतील, बारामतीकरांचं काय असेसमेंट असेल, तुम्हाला काय वाटतं? कारण की नक्कल करणं किंवा हे आतापर्यंत कुठल्या जनतेने स्वीकारलेलं नाही. त्यामुळे तुमचं असेसमेंट काय, तुमचं रिडिंग काय आहे? बारामतीकरांचा विश्वास तुम्ही जिंकू शकाल का? काल जे कुठलं भाषण होतं ते एक बारामतीकर म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, पवार कुटुंबियाचा एक सदस्य म्हणून तिथे मी केलं. मी बोलत असताना मनापासून तिथं बोलत होतो. मतदान मिळावं नको मिळावं हा हेतू त्याच्यामध्ये कुठेही नव्हता. त्यामुळे तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की काय त्याचा प्रभाव होईल, मी प्रभाव याच्याबद्दल कधीच विचार केला नाही. उलट जे काही व्हिडिओ अजितदादांचे कार्यकर्ते आणि भाजपकडनं जे प्रसारित केले गेले, नाही तर त्याच्यात जे वक्तव्य आले, पवारसाहेबांचं वय काढलं की शेवटची त्यांची निवडणूक असेल, अजितदादा स्वतः तिथं बोलले. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक असा व्यक्ती ज्याला हृदय आहे, भावना आहे, असा मी तिथं भावनिक झालो. त्याच्यात कुठलाही माझा मताचा हेतू नव्हता. पण माणूस असल्यानंतर कधी ना कधी तर भावनिक होतं आणि काल मी भावनिक माणूस म्हणून तिथं झालो.